नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पहिली बातमी आपल्या कोल्हापुरातून. कोल्हापूर जिल्ह्यातील गुऱ्हाळ 13 एप्रिल पासून बंद ठेवण्याचा निर्णय. रासायनिक रंग आणि भेसळयुक्त गुळ उत्पादनामुळे गुजरातच्या व्यापाऱ्यांनी गुळाची खरेदी बंद केली आहे. त्यामुळे बाजार समितीमध्येही दर पडल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढली आहे. परिणामी 13 एप्रिल 2026 पासून गुळ उत्पादन आणि विक्री काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील गुऱ्हाळ चालकांनी घेतला आहे. या निर्णयामुळे गुळ उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे. काही दिवसांपूर्वी गुजरातमधील काही गुळ विक्रेत्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाला गुळामध्ये रासायनिक रंग आढळून आला होता. त्यामुळे गुजरातच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने त्या व्यापाऱ्यांच्यावर कारवाई केली. परिणामी गुजरातच्या व्यापाऱ्यांनी रंगीत व केमिकल मिश्रित कोल्हापूर गुळाची खरेदी थांबवली आहे. यावरून वाद निर्माण झाल्यानंतर कोल्हापूर बाजार समितीमधील सौदे ठप्प झाले होते. यामुळे गुळाचे भाव पडले, शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे. कोल्हापूरमधील बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी रासायनिक रंगमुक्त नैसर्गिक गुळ खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे गुळ उत्पादकांना रासायनिक रंग नसलेला गुळ उत्पादन करण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे गुळ तयार करताना रासायनिक रंगाचा वापर करायचा की नाही, यापूर्वी तयार केलेला गुळ व्यापारी घेणार की नाही, याबाबत बाजार समिती आणि व्यापाऱ्यांची जोपर्यंत भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत गुळाचे उत्पादन न घेण्याचा निर्णय जिल्ह्यातील गुऱ्हाळ चालकांनी घेतलाय. त्यानुसार सोमवारी 13 एप्रिल पासून गुऱ्हाळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरी गुळाच्या उत्पादनावर त्याचा एकंदरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील बातमी आहे सीपीआर मधील त्या लाल डायरीचे गुळ. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वाडीकर व तत्कालीन शल्य चिकित्सक डॉक्टर देशमुख निलंबित. सीपीआर मधील त्या लाल डायरीचे प्रकरण अधिकाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. या प्रकरणाने प्रशासनातील कथित आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली होती. वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाणघेवाणीचे संकेत देणाऱ्या या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर व तत्कालीन शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 2 महिन्यापूर्वी उघडकीस आलेल्या या प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या लाल रंगाच्या डायरीत विविध रकमा आणि काही डॉक्टरांची नावे नोंदवली होती. या नोंदी मागील व्यवहाराबाबत प्रशासनाकडून समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्याने संशय अधिक गडद झाला होता. या पार्श्वभूमीवर झालेल्या आंदोलनानंतर प्रकरणाची राजकीय व प्रशासकीय स्तरावरही त्याची चर्चा रंगली होती. हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा गाजल्यानंतर शासनाने 3 सदस्यीय चौकशी समिती नेमून सखोल तपास सुरू केला. समितीच्या अहवालात आर्थिक व्यवहारातील काही नोंदी शासकीय नियमांना धरून नसल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे अधिकृत नोंदी करण्याचे काम इतर कर्मचाऱ्यांकडून करून घेतल्याचेही उघड झाले, ज्यामुळे प्रशासनातील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. चौकशीत 2 कक्षसेवक व एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या भूमिकेचा उल्लेख करण्यात आला असून संबंधित कक्षसेवकांच्या बदलीची शिफारस करण्यात आली आहे. तरी संपूर्ण यंत्रणेची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर येत असल्याने दोन्ही शल्य चिकित्सांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे सीपीआर प्रशासनातील कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. रुग्णसेवेशी निगडीत व्यवस्थेतील पारदर्शकता व जबाबदारीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पुढील चौकशी व शिस्तभंगात्मक कारवाईकडे आता लक्ष लागून आहे. पुढील बातमी आहे संघटन सृजन अभियानाअंतर्गत काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात 13 एप्रिल ते 18 एप्रिल कालावधीत आढावा. नवीन पदाधिकारी नेमणुकी संदर्भात काँग्रेस पक्षाच्या वतीने आढावा बैठका घेण्यात येणार. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तसंच कोल्हापूर शहर आणि इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीमध्ये नवीन पदाधिकारी नेमणुकी संदर्भात काँग्रेस पक्षाच्या वतीने आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. संघटन सृजन अभियान अंतर्गत या बैठका दिनांक 13 एप्रिल ते 18 एप्रिल या कालावधीत ज्या त्या तालुक्यात घेण्यात येणार आहेत. या अभियानात काँग्रेसचे सर्व तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह काँग्रेस पक्षासोबत जोडले जाण्याची इच्छा असणाऱ्या सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या वतीने संघटन सृजन अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तसेच कोल्हापूर शहर आणि इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी मध्ये नवीन पदाधिकारी नेमणुकी संदर्भात काँग्रेस पक्षाच्या वतीने आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठका दिनांक 13 एप्रिल ते 18 एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहेत. पुढील बातमी आहे मराठवाडा भूकंपाने हादरला. हिंगोलीत केंद्र 4.7 रिश्टर स्केलची नोंद. सुदैवाने जीवितहानी टळली. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना आज शनिवारी सकाळी 8:45च्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगराशिंदे गावाजवळ या भूकंपाचा केंद्रबिंदू असून त्याची तीव्रता 4.7 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. नांदेड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातील वाशिम जिल्ह्याला हे धक्के जाणवले. 15 ते 20 सेकंद जाणवलेल्या हादऱ्यांमुळे घरांच्या भिंतीवरील आरसे हल्ले तर काही ठिकाणी शेल्फमधील भांडी खाली पडली. नांदेड शहरातील सिडको, हडको आणि मालेगाव रोड परिसरात तीव्र धक्के जाणवले. भीतीने नागरिक घराबाहेर धावत सुटले तर काही ठिकाणी पाळीव प्राणी ओरडत ओरडत उड्या मारताना दिसले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूकंप मापक यंत्रावर 4.7 रिश्टर स्केलची नोंद झाली असून केंद्राची खोली सुमारे 10 किलोमीटर असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज सकाळी झालेल्या भूकंपाची 4.7 रिश्टर स्केलची तीव्रता ही सौम्य श्रेणीत येत असली तरी 15 ते 20 सेकंद टिकलेले हादरे चिंताजनक आहेत. प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले असले तरी जुन्या बांधकामांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुढील बातमी आहे होमकमिंग इंटिग्रिटी. चंद्राला गवसणी घालून आर्टेमिस 2 चे वीर पृथ्वीवर सुखरूप परतले. नासाची चंद्रझेप. गेल्या 10 दिवसापासून चंद्राच्या प्रवासावर असलेले नासाचे 4 अंतराळवीर आज पॅसिफिक महासागरात सुखरूप उतरले असून यामुळे सर्व स्पेस प्रेमींनी आनंदोत्सव साजरा केला. 1972 नंतर मानवाला पुन्हा एकदा चंद्राच्या कक्षेपर्यंत नेणारी ही पहिलीच मोहीम कमालीची यशस्वी ठरली. या मोहिमेचा मुख्य उद्देश चंद्राभोवती फेरी मारून तेथील मानवी सुरक्षितता, ओरियनची यंत्रणा आणि उष्णता संरक्षक कवच तपासणे हा होता, ज्यात नासाला 100% यश आले आहे. आर्टेमिस 2 च्या यशानंतर आता संपूर्ण जगाचे लक्ष आर्टेमिस 3 मोहिमेकडे लागले आहे, ज्यामध्ये 2027-28 पर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मानवाचे पाऊल पडणार आहे. आम्ही केवळ ध्वज लावण्यासाठी नाही तर चंद्रावर वस्ती करण्यासाठी परतत आहोत, हे नासाचे विधान अंतराळ युगाची नवी दिशा स्पष्ट करते. 53 वर्षानंतर चंद्राचा रस्ता पुन्हा एकदा मानवासाठी खुला झाला असून आर्टेमिस 2 हे चंद्रावरती वस्ती आणि त्यानंतर मंगळ मोहिमेसाठीचे पहिले यशस्वी पाऊल मानले जात आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.